अरे कुठं काय नाही आलायस भावा. 3 Idiots करलायस. थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. डाएट करायचा. 4 अंडी 2 अंड्याची भुर्जी आणि चपाती बास झाली गे. संध्याकाळपर्यंत टिकते. आता आवरून आम्ही चाललोय शूटला आणि त्यांनी आम्हाला 2 व्हीलर पण दिल्या. रपाडात 3 जण चाललोय. काय द्यायची फुरसत नाही. पोलिसांनी अडवलं म्हणजे पंजाबमध्ये येऊन पोलीस अडवले तर राहिलं काय आमचं राव. वागणंच असं आहे. अरे कुठं काय नाही आलायस भावा. 3 Idiots करलायस. एवढा भारी सेटअप लावलाय. मिक्स करून आमचे व्हिडिओ लावल्यात. हे फोटो काढल्यात आम्ही, पण इथं नाव कुणाच दुसऱ्याच आहे. काय रे विषय. तर हा बाहेरचा एरिया आहे जिकडं काउंटर वगैरे आहेत, फूडचं हे आहे. आणि जरा तुम्हाला धुकं पण दिसत असेल. ता ग्रँड रिसेप्शन यांचं थोडंफार डेकोरेशन चाललंय. मला वैयक्तिक बघायला मिळणार आहे की पंजाबी वेडिंगचं रिसेप्शन कसं असते. इथं तर मला सगळा सेटअप हार्ड वाटायला आहे. रिसेप्शन आपल्या इथलं नॉर्मली 12-12:30ला संपते, पण आत्ता 8:30 वाजलेत, अजून इथे रिसेप्शन चालू झालेलं नाही. आणि इथं डान्सचा सेटअप वगैरे लागला आहे. पहाट होणार असं वाटायला लागले एकंदरीत. रोनिन RS4 Pro गिम्बल आहे. त्यावर FX3 कॅमेरा, 50mm 1.2 आणि सोनीचा माईक. मला वाटलं एवढ्या लांब आम्हाला रिसेप्शनला बोलवा लागलेत. 4 तासाच्या रिसेप्शनला एवढा खर्च, 5-5 जणांचं तिकीट, राहायची सोय. आता इथला खर्च बघून कळते की तो खर्च कायच नाही. आतमध्ये ठेवून येतो. किती वेळ लागेल? 2 मिनिटं, माझं सामान आहे. एंड हमारे पास कितना टाइम है शूट के लिए? नॉट मोर देन 30 स्टार्ट कर सकते हैं. नाइस. ਪਹਿਲੀ ਗੱਡੀ 'ਚ ਦੋਨੋਂ ਹੋਣਗੇ, ਉਸ ਤੋਂ ਬਾਅਦ ਬਾਕੀ ਮਗਰ 4-5 ਗੱਡੀਆਂ ਕਾਲੀਆਂ ਹੋਰ ਹੋਣਗੀਆਂ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਨਰੂਫ 'ਚੋਂ ਇਹ ਦੋਨੋਂ ਪਹਿਲਾਂ ਰਹਿਣਗੇ ਬਾਹਰ, ਬਾਕੀ 'ਚੋਂ ਸਿੰਗਲ ਬੰਦੇ ਆਉਣਗੇ. ਬਸ ਇੰਨਾ ਕੀ ਹੈ ਜੀ. और हम खिलारा ਪਟਾਕੇ खिलारा ਰੋਲਾ ਪਾਉਂਦੇ ਆਉਂਗੇ, ਬੁर्रा ਕਰਦੇ खिलारा इज मेस. ये वन वर्ड मैंने पिछले 2-3 दिनों में सीखा है, इसलिए खिलारे बांधणे खिलारे. आता मी ड्रोन फ्लाय करणार. जवळपास 5 मिनिटं ड्रोन चालू करून ठेवला आहे. कपल गेल्यात, यायचं काय नामोनिशान नाही. ड्रोनचं चार्जिंग उतरा लागले बसावस. 100 होतं, 87 झालं. क्वालिटी शॉट्स मिळाल्यात. क्वालिटी 2, 1. इतनी अल्कोहल हमारी शादी में तो बिल्कुल नहीं होती. और हमारे में ना हो तो वो रिसेप्शन होती नहीं. आई थिंक जितना बाकी सारी चीज़ों का खर्चा है उसकी इक्विवेलेंट ये ज़्यादा हमारा अल्कोहल का खर्चा है आज का. त्याच वेळेला आम्ही प्री वेडिंग आणि वेडिंगचा व्हिडिओ प्ले केला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल बघून आम्हाला लईच खुशी झाली. तर आता 1 वाजल्यात आणि साऊंड बंद झालाय. मला वाटलेलं 5 वाजतील, खरं 1 वाजता साऊंड बंद झालाय. आता निवांत जाऊन झोपणार. उद्या सकाळी उठून मेरे पिंडदा जेवण बिवून 1:30 वाजता परत त्यांचं म्युझिक चालू झालं. काय नवच. रात्रीचे 2 वाजल्यात आणि परत ह्यांचं सिस्टीम चालू झाल्या, परत डान्स करायला लागल्यात. आम्हाला वाटलेलं सगळं पॅक करून जायचं, पण कपल गेले, त्यामुळे आम्ही पण आता जाणार आहे. सुनसान रस्ता. पॅकअप झालेला आहे आणि आम्ही चाललोय रूमवर. जरा कोणी काय कमेंट्स टाकलेत, काय शेअर झाले, काय व्ह्यूज आलेत का नाही ते बघूया. मार्केटला 2 व्लॉग पडलेत. जायला 1000 व्ह्यूज जात नाहीत यूट्यूबला, म्हणजे काय अवघडच झाले. इकडं इंस्टाग्रामला 1 व्हिडिओ टाकला की डायरेक्ट 100K जातात. इकडं 1000 पण व्ह्यूज जाईनात. लय स्ट्रगल आहे हो यूट्यूबवर.
पण करायचं, तुम्ही सपोर्ट दिला तर. आम्ही आलो आता आमच्या रूमवर, पण आता हे दरवाजा बंद आहे. वरती जाऊ कसं रूम पर्यंत? मेन गेटलाच लॉक आहे. आमची किल्ली घालून बघतो चालतंय का. स्टॉप. डान्स करून दाखव. आपली पोरं आता त्यांची ऍक्टिंग करून दाखव. भावाचं असलं मोठं पायाच गेले इथनं चंदीगडला जातात डायरेक्ट. 12 वाजता आता बाहेर पडले आवरून. काल रात्री 4:30 वाजले झोपायला. पिक्चर बघत होतो मी. 1 जानेवारी पासून पिक्चर बघायचं नाही असं ठरवलेलं, पण काय आता सवय लवकर तर जाईना झाल्या. हळूहळू करणार. आम्हाला ही त्यांनी स्कूटी दिल्या. एक स्टड फार्म आहे इकडं, तर तो बघणार आणि नंतर मग बघूया. जर काय मिळालं तर मिळालं, नाही तर इथली लोकल लाईफ बघायची आणि यायचं. कारण 2 व्हीलरनं फिरल्याशिवाय मजा येत नाही. लोकल पहिला तर आम्ही गाडीत पेट्रोल टाकले. उगाच रिस्क नको. दिवसात ढवळ्या पण इथे एवढी थंडी वाजायला लागल्या. परत स्वेटर घालायला लागलं. 12:30 वाजल्यात आता. ऊन हाय, पण असं ऊन असं धुक्यांच्या मधनं पासून यायला लागले. म्हणजे डिफ्युजर लावल्यासारखं ऊन यायला लागले. थंडी लई आहे. फ्रेश ज्यूस दिसलाय तर मी डाळिंबाचा ज्यूस प्यायला लागलोय. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. वाजल्यात 1. साईडला फक्त व्ह्यू बघा की मस्त तलाव आहे. ते काय आहे काय माहित. कोणाला सांगता येईल का भाई कमेंटमध्ये ते काय आहे. निवांत एकटंच फिरायला लागलोय. मिळालेला प्रत्येक क्षणाचा अनुभव गोळा करायला लागलोय नाही, किंवा एकटे पण असं वाटत नाही. असं वाटतं की हीच खरी ताकद आहे की स्वतःला शोध. थँक्यू. गुगल मॅप चुकीचं दाखवत होतं, कारण की नवीन घरं बांधलेत जिथनं रस्ताच नाही आहे. अर्धा तास लागलाय मला फक्त 3 किलोमीटर यायला. रस्ता एवढा चुकत गेले. बोळा. भावानो विषय सांगतो काय झाला. तर घोडे पाहतात त्यांच्या फार्मवर गेलो. त्यांच्या इथे थोडं काम चालू होतं. ते म्हणले की आता प्लीज तुम्ही व्हिडिओ घेऊ नका, तुम्ही 2 महिन्यानंतर या आणि चांगला व्हिडिओ आपण करूया, तुमच्या पेजवर टाकूया. घोड्याचं आता ग्रूमिंग पण नाही आहे आणि इथं व्यवस्थित पण दिसत नाही, तर तुमचं पण नाव खराब होणार, माझं पण नाव खराब होणार. त्यापेक्षा तुम्ही 2 महिन्यांनी आपण करूया. त्यांनी मला सगळे घोडे दाखवले. जवळपास अर्धा ते पाऊण तास त्यांनी मला सगळं माहिती सांगितली. मला एवढं भारी वाटलं. मला घोडा घ्यायचाच आहे, पण मी पहिला सगळं बघणार. घोड्याच्या किमती ऐकल्यावर डोक्याच्या फ्युजा जळल्या माझ्या. 10 आणि 20 लाख रुपये. ग्रूमच्या घरी जाणार, त्यांना भेटणार आणि मग आम्ही चंदीगडच्या एअरपोर्टकडे निघणार. लय घाण थंडी आहे. सावलीत गेलं की चिंध्या उडाल्यात. कुठे मांडव नाही रे? मांडव आहे ना. बहुत ही बढ़िया रहा आपका सब, मतलब बहुत ही मजा आया. आपने इतनी अच्छी फोटोग्राफी की है ना. जो हमने स्टेटस लगाए थे ना, वो सब कह रहे थे कि कैसे किया होगा, इतना अच्छा ग्रेस आया जो मतलब फोटो का वीडियो का ना. एक सोलो, एक ऐसे बेस्ट पार्ट वो था, वो खुद पूछते थे. ये खुद हमारे पीछे थे. कल जितने पैसे हम दोनों पे उड़ाए, अगर उतने में बैठ के पकड़ लेती, मेरे 1 मंथ का रेंट हो जाता यूएस का. मैं सोच रहा था पीछे लिखवाया दूर. एक आपको कुछ वीडियो लेना था, तो आप दोनों का ही मैंने देखा था कि अरे हट जा. तो सब जब वहाँ पे इनका शूट ले रहे थे ना, जैसे इधर से वहाँ कुछ पता नहीं चलता, लेकिन जब रात को उसका शूट देखा ना तो अमेजिंग. बहुत ही अच्छा लगा था. जैसे गौरव चल के आ रहा है, आप इधर से निकल के आ रहे हो गली में से. बहुत अच्छा शूट था वो. हाँ, ये गार्डन. त्यांना भेटून आता आम्ही चंदीगडच्या एअरपोर्टवर चाललोय. जाण्याआधी आम्हाला कुठेतरी जेवायचं आहे. भाऊ म्हणला, भावाला काय मराठी कळत नाही, पण भाऊ म्हणला